आपण बोर्डाच्या पुस्तकामध्ये असणारे MCQ आपण सॉल्व्ह केले आणि त्या MCQ वरनं मी ग्रुपला तुम्हाला काही प्रश्न सुद्धा टाकले होते. आज आपण काही न्यूमेरिकल्स बघणार आहोत. आता न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करण्याच्या आधी आपल्याकडे फॉर्म्युल्याचं शीट असणं गरजेचं आहे, जे की मी तुम्हाला ग्रुपला टाकलेलं आहे. आणि ज्यावेळेस मी व्हिडिओमध्ये न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करत असतो त्यावेळेस तुमचं काम आहे की तुम्ही तो न्यूमेरिकल्स तुमच्या समोर असणं लिहिलेला. आता आपण बघूया, आपण सॉल्व्ड आणि अनसॉल्व्ड असे काही न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. त्यामध्ये एक जो आहे पुस्तकामध्ये दिलेला सॉल्व्ड न्यूमेरिकल आहे. सुरुवातीला न्यूमेरिकल्स काय आहे ते बघूया आपण. त्यामध्ये काय म्हटले ते बघूया. अ सेलिंग फॅन हॅव्हिंग मोमेंट ऑफ इनर्शिया 2 kg/m² अटेन्स इट्स मॅक्सिमम स्पीड ऑफ 120 rpm in 2 pi seconds. Calculate its पॉवर रेटिंग. आपल्याला सेलिंग फॅनची फिरण्याची रोटेशनल मोशन असल्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेली आहे I = 2 kg/m². त्यानंतर आणखी एक करेक्शन सांगतो, पुस्तकामध्ये 60 rpm दिले, तिथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, 120 rpm करून घ्यायचं. n = 120 rpm. त्याला आपल्याला rps मध्ये कन्वर्ट करावं लागेल. 120/60 rps होईल ते, आणि मग ते मिळतं आपल्याला 2 rps. ही आपल्याला n किंमत मिळते, n. नाउ कम टू द नेक्स्ट, दॅट इज त्या फॅनने इनिशियल पासून स्टार्ट केल्यामुळे त्याची ओमेगा 0 जो असतो तो इनिशियल वेलोसिटी 0 मिळते आपल्याला. आणि त्यानंतर आपण ओमेगा कॅल्क्युलेट करू शकतो. ओमेगा बरोबर आपल्याला माहिती 2 पाय n असेल रॅडियन पर सेकंद मध्ये. n ची किंमत 2 दिलेली आहे, त्यामुळे ओमेगा बरोबर मिळतं 2 पाय × 2 रॅडियन पर सेकंद मध्ये, म्हणजे 4 पाय रॅडियन पर सेकंद. हे आपल्याला ओमेगा मिळतं. नाउ आपल्याला फाइंड करायचं आहे पॉवर. त्यासाठी आपल्याला अँग्युलर ऍक्सेलरेशनची सुद्धा गरज असते. अँग्युलर ऍक्सेलरेशन बरोबर फॉर्म्युला माहिती, ओमेगा मायनस ओमेगा 0/t. ओमेगा किती आलेला आहे 4 पाय मायनस ओमेगा 0 आहे. आणि टाइम किती लागतो त्या ठिकाणी, तर टाइम दिलेला आहे आपल्याला 2 पाय. पाय जर कॅन्सल केलं तर अल्फा आपल्याला मिळेल त्या ठिकाणी. अल्फा मिळतो 2 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. ही आपल्याला अल्फाची किंमत मिळते. नाउ आपल्याला कॅल्क्युलेट करायचं पॉवर. पॉवर रेटिंगचा फॉर्म्युला आहे पॉवर = टो × ओमेगा. टो म्हणजे या ठिकाणी टॉर्क ऍक्टिंग ऑन द बॉडी. टॉर्क आणि अल्फा मध्ये रिलेशन आहे, आपल्याला माहिती आहे. टॉर्क आणि अल्फा मध्ये रिलेशन आहे I × अल्फा × ओमेगा. हे मी लिहितो टॉर्क टो बरोबर I × अल्फा. त्याचं रिझन आहे. नाउ सी व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया 2 × व्हॉट इज अल्फा 2. आणि ओमेगा काय मिळतो आपल्याला, तर ओमेगा मिळतो 4 पाय. हियर ओमेगा. नाउ मल्टिप्लाय 2 × 2 4 4 × 4 पाय, दॅट इज 16 पाय वॅट. हे आपल्याला पॉवर मिळतो. पॉवरचं युनिट जे आहे ते वॅट. तर अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करू शकतो. परत एकदा पहा, सेलिंग फॅनची मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेली आहे तुम्हाला. मोमेंट ऑफ इनर्शिया दिली I = 2 kg/m². त्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 120 rpm. n = 120/60. याचा अर्थ n आपल्याला rps मध्ये मिळतो. ओमेगा 0 आहे. ओमेगा आपण फाइंड आउट करू शकतो 2 पाय n. n ची किंमत 2 आहे. पुस्तकामध्ये प्रिंटिंग मिस्टेक झाली तर 60 आहे, त्यामुळे 1 येते, पण आपण 120 करून घ्यायचं, कारण आन्सर 120 घेऊन काढलेला आहे. n = 2. ओमेगा = 2 पाय × 2, दॅट इज 4 पाय रॅडियन पर सेकंड. आपल्याला अल्फा मिळतो ओमेगा मायनस ओमेगा 0/t. 4 पाय मायनस 0/2 पाय. पाय गेट कॅन्सल, तर अल्फा = 2 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आणि त्याच्यावरून पॉवर मिळतो 2 × ओमेगा. The 2 is a I alpha. Therefore, put all the values, you will get the answer. P = 16 pi watt. तुम्ही हे जे आन्सर आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते लिहून घेऊ शकता आणि वहीमध्ये नोट डाउन करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण पहिला
जो आहे तो सॉल्ड एक्झाम्पल आपण ते सोडवलेलं आहे. नाव कम टू द नेक्स्ट, पुढचा आपण एक्झाम्पल बघूया. आता पुढचं जे आहे ते अनसॉल्ड आहे. मी ग्रुप वरती तुम्हाला एक्झाम्पल नंबर मी त्या ठिकाणी टाकलेलं होतं, किती एक्झाम्पल नंबर आहे, कशा पद्धतीने आपण ते सॉल्व करू शकतो ते आपण बघूया. किती नंबरचं एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता एक्झाम्पल इथं जे आहे ते आपण लिहिणार नाही, मी रीड करून दाखवतो. तुमच्याकडे आहे आणि तुम्ही समोर ठेवायचं ते एक्झाम्पल. तर आपण ते पाहणार आहोत टेक्स्ट बुक मध्ये क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 आपण सोडवणार आहोत. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे, व्हॉट इज एक्झाम्पल, लेट मी रीड. अ मेटॅलिक रिंग ऑफ मास 1 kg हॅज अ मोमेंट ऑफ इनर्शिया 1 kg मीटर स्क्वेअर. म्हणजे पहिल्या सेंटेन्स मध्ये आपल्याला रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेली आहे. when rotating about one of its diameter, रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया दिली अबाउट इट्स डायमीटर. म्हणजे आपल्याला गिवन मध्ये काय दिलेलं आहे, गिवन मध्ये आपल्याला दिले रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द डायमीटर, हेन्स इट इज कॉल्ड एज id इक्वल टू 1 kg मीटर स्क्वेअर. अशा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगची दिली. पुढे त्यांनी असं म्हटलंय, इट इज मॉल्टन अँड रिमोल्डेड इनटू अ थिन युनिफॉर्म डिस्क. म्हणजे दिली मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगची, सपोज रिंग आहे, रिंगला काहीतरी मास असणार आहे आणि स्वतःची रेडियस असणार आहे, ती दिली. नंतर त्यांनी या रिंगला रिमोल्ड केलं. रिमोल्ड करणं म्हणजे तिला मेल्ट करून समजा परत नवीन तयार केली एक वस्तू, रिजिड बॉडी. मग त्यांनी सांगितलं नंतर त्याची डिस्क तयार केली. कंडिशन एवढी दिली त्यांनी प्रॉब्लेम मध्ये, जी रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, रेडियस आहे, तीच डिस्कची रेडियस असेल. जे मास रिंगचा आहे तेच मास डिस्कचं असेल. आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी विचारलंय, इट इज मोल्टन रिमोल्डेड इनटू थिन युनिफॉर्म डिस्क ऑफ द सेम रेडियस, हाऊ मच विल इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया बी व्हेन रोटेटेड अबाउट इट्स ओन ऍक्सिस. म्हणजे या डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल व्हेन इट इज रोटेटेड थ्रू द सेम ऍक्सिस. तर आपल्याला डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची आहे. आता सुरुवातीला रिंगची दिलेली आहे, रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे रिंगची किती असते, 1/2 mr². पण ती किती दिली आपल्याला, 1 kg मीटर स्क्वेअर. आपल्याला काढायची आहे डिस्कची अबाउट इट्स सेंटर. तिचा सुद्धा फॉर्म्युला असाच आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला शीट मध्ये बघू शकता. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स सेंटर अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. तर ती सुद्धा किती आहे, 1/2 mr². नाउ सी हियर बोथ द फॉर्म्युले, दोन्ही फॉर्म्युले बघा. तुमच्या लक्षात येईल कंडिशन काय दिली होती त्यामध्ये. कंडिशन अशी दिली की मास अँड रेडियस आर सेम. म्हणजे रिंगला जरी रिमोल्ड केलं तरी त्या रिंगची मास आणि रेडियस दोन्ही सुद्धा काय असणार आहे, सेम असणार आहे. त्यामुळं तुम्ही जर इथं बघितलं तर 1/2 mr² आणि 1/2 mr², 1/2 कोएफिशिएंट सेम आहे, त्याचबरोबर मास आणि रेडियस सुद्धा सेम आहे. त्यामुळे आपल्याला फॉर्म्युला मिळतो id इक्वल टू ic and which is nothing but 1 kg मीटर स्क्वेअर. देअरफॉर जरी त्या रिंगचं डिस्क मध्ये कन्वर्जन केलं तरी तिची मोमेंट ऑफ इनर्शिया ही 1 kg मीटर स्क्वेअरच असणार आहे. इथं दोन रिजिड बॉडी जरी असल्या, पहिली रिजिड बॉडी तुम्ही बघितली की रिंग आहे, तिला रिमोल्ड केल्यानंतर तिथं आपल्याला डिस्क मिळते. जरी असं असलं तरी कंडिशन एक दिली होती आपल्याला की मास अँड रेडियस आर सेम, हेन्स मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला सेम मिळते. आणि फायनल आन्सर आपल्याला मिळतं ic equal to 1 kg मीटर स्क्वेअर. This is the moment of inertia of a disk about an axis passing through its center and perpendicular to its plane. अशा पद्धतीने आपण 19 नंबरचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व करू शकतो. नाउ come to the example number 20. Next is that example number 20. 20 नंबरचं एक्झाम्पल काय आहे तुम्ही परत एकदा सांगतो मी, तुमच्या समोर प्रॉब्लेम असला पाहिजे, कारण फळ्यावरती लिहिणे एवढं शक्य नाही, एवढा वेळ नसतो आपल्याकडे. 20 नंबरचं एक्झाम्पल आपण बघणार आहोत. 20 नंबरचं एक्झाम्पल मी एक्झाम्पल एकदा रीड करतो, खूप मोठा आहे एक्झाम्पल.
A big dumbbell is prepared by using a uniform rod of mass 60 gram and length 20 centimeter. एक युनिफॉर्म म्हणजे एक डंबेल तयार केला असं सांगितलंय. तो एका रॉड पासून, डंबेल सर्वांना माहिती आहे. Let us draw a neat level diagram. आपण एक डायग्राम ड्रॉ करू. Suppose we know that dumbbell is made up of two heavy sphere आणि हे दोन डंबेल जे आहेत ते एका रॉडने तयार केले असं कन्सिडर केले त्यांनी आणि रॉडने तयार केले असं आपण कन्सिडर करूया. या रॉडचं मास तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे गिवन. एकदा डायग्राम व्यवस्थित समजून घ्या. अ डंबेल इज प्रिपेअर्ड बाय युजिंग अ युनिफॉर्म रॉड ऑफ मास 60 ग्रॅम अँड लेंथ 20 सेंटीमीटर. म्हणजे रॉडचं मास आहे 60 ग्रॅम आणि त्या रॉडची लेंथ आहे 20 centimeter. Now next is that two identical solid sphere of mass 50 gram and radius 10 centimeter. म्हणजे हे जे रॉड, हे जे डंबेल, हे जे स्फियर आहेत प्रत्येकाचं मास आहे 50 ग्रॅम. therefore मी असं लिहितो m1 equal to m2 equal to 50 gram and radius of each dumbbell, प्रत्येक डंबेलची रेडियस जी आहे ती दिलेली आपल्याला 10 सेंटीमीटर. दॅट इज मी कन्सिडर करतो r1 आणि किंवा त्यांची रेडियस जी दिलेली आहे r1 r2 इक्वल टू 10 सेंटीमीटर. तुमच्या डायग्राम लक्षात आले असेल. देन व्हॉट दे आस्क, त्यांनी काय विचारले, कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डंबेल व्हेन when rotated about an axis passing through its center and perpendicular to its length. आता इथं बघा त्यांनी म्हटले समजा हे डंबेल असे गोल फिरले तर त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया बट अबाउट व्हिच ॲक्सिस, द ॲक्सिस इज परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर. आता आपण थोडेसे डिस्टन्सेस बघूया. आता आपण जर विचार केला या टोटल रॉडचं डिस्टन्स किती आहे तर दिलेलं आपल्याला किती डिस्टन्स आहे टोटल रॉडचं 20 सेंटीमीटर. नाव तुम्ही जर बघितलं तर सेंटर मधून म्हणलं की या ठिकाणी आपल्याला कंडिशन कशी मिळते पहा. आपण त्या ठिकाणी विचार जर केला, समजा मी इथं जर विचार केला असं जर डंबेल तयार केलेला असेल तर आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की रेडियस सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे आणि नेहमी स्फियरची मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना पॉइंट सेंटर पासून कन्सिडर केला जातो. आता तुम्ही जर थोड्यासाठी बघितलं तर या स्फियरची रेडियस आहे 10 सेंटीमीटर, इथं सुद्धा स्फियरची रेडियस आहे 10 सेंटीमीटर. रॉड 20 चा आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन सेंटर मधून जातोय म्हणजे हे डिस्टन्स झालं 10 सेंटीमीटर, हे 10 सेंटीमीटर. म्हणजे तुमच्या लक्षात येईल बोथ स्फियर्स आर, हा स्फियर सुद्धा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून 20 सेंटीमीटरला आहे आणि हा स्फियर सुद्धा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून 20 सेंटीमीटरला आहे. तुम्ही व्हिडिओ 1 मिनिटासाठी पॉज करून डायग्राम व्यवस्थित त्याचा अभ्यास करू शकता. परत एकदा सांगतो पहा, टोटल रॉडची लेंथ आहे 20 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर आणि ऍक्सिस जर सेंटर मधून, आता आपल्याला ही मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची आहे तर तुमच्या लक्षात येईल इथं मोमेंट ऑफ इनर्शिया काढत असताना ह्या स्फियरचा सेंटर आपल्याला कन्सिडर करावा लागतो. तर दोन्ही स्फियरची रेडियस किती दिली 10 सेंटीमीटर. म्हणजे हे जे पॉइंट आहेत सेंटरचे ते ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून इकडला सुद्धा 20 सेंटीमीटर वर आहे आणि इकडला सुद्धा 20 सेंटीमीटर वर आहे. डायग्राम तुम्ही पॉज करून बघू शकता. नाउ व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. तर आपल्याला या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया कशी काढायची आहे, अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर. तर या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल या दोन्ही पॉइंट मासेसची मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स सेंटर. तर मी असं कन्सिडर करतो टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया when डंबेल रोटेट्स तर ती मिळते आपल्याला I इक्वल टू रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस, आता आपल्याकडे दोन मासेस आहेत, एक पहिला पॉइंट m1 याचा मास पॉइंट m1 कन्सिडर करू, त्याचा डिस्टन्स मी स्मॉल r1 कन्सिडर करतो आणि याचा स्मॉल r2 कन्सिडर करतो. तर आपल्याला लक्षात येईल पॉइंट मास असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया असते समेशन
mi/r² शिकलात तुम्ही. त्याच्यामुळे आपल्याला मिळतं m1r1² प्लस m2r2². ही आपल्याला मोमेंट ऑफ, आता रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया किती असते तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये बघू शकता. रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया असते ml²/12 प्लस m1r1² प्लस m2r2². ही आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळते. आता आपल्याला किमती टाकूया. आपल्याला माहिती आहे रॉडची लेंथ दिलेली आहे, मास दिलेला आहे आपल्याला. बघूया आपण टाकून. रॉडचे मास किती दिले बघा. I = 60 into L² that is 20² upon 12 plus what is m1 m2 are the same that is 50 into r1 20² plus 50 into 20² असं मिळेल आपल्याला. नाउ सी हियर इथे जर आपण 12 ने डिवाइड केलं तर 5 मिळेल. 5 into 20² 400 plus 50 into 400 plus 50 into 400. सगळ्यामधून तुम्ही 400 जर कॉमन काढला तर 5 plus 50 plus 50 असं देखील तुम्हाला मिळेल. इन प्लस या ठिकाणी कॉमन काढलाय आपण 400. किती मिळतं 100 आणि 100 100 इन 5 into 400. तुम्ही पाहिजे तसं सोडू शकता. किती सिम्प्लिफिकेशन करून इकडलं सिम्प्लिफाय तुम्ही असंही करू शकता. तुम्हाला जर असं वाटत असेल तर 5 into 400 प्लस हे किती येतं बघा. 5 into 4 हे किती येणार आहे 20,000 प्लस 20,000 असं मिळेल आपल्याला. हे किती येतं मग 2,000 प्लस 20,000 प्लस 20,000 हे किती मिळतं आपल्याला 20 प्लस 20 40,200 हे आपल्याला त्या ठिकाणी फायनल आन्सर मिळेल. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया असल्यामुळे kg मीटर स्क्वेअर. तर अशा पद्धतीने आपण हे जे आहे आन्सर फायनल जे आहे ते फाइंड आउट करू शकतो. आता ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला डायग्राम लर्न करणं गरजेचं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ती डायग्राम पाहू शकता आणि त्या ठिकाणी आपल्याला त्याचं फायनल आन्सर जे आहे ते त्या ठिकाणी मिळू शकतो. ठीक आहे. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये आणखी काही न्यूमेरिकल्स बघणार आहोत आणि मग नंतर राहिलेला थोडासा पार्ट आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बँकिंग ऑफ रोड ते पण आपण बघणार आहोत. माझी सर्वांना विनंती आहे विद्यार्थ्यांना की तुम्ही हे सगळे न्यूमेरिकल्स तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करायचे, नंतर न पाहता सोडून पाहायचे आणि तुम्हाला ग्रुपला जशा नोट्स अवेलेबल होतील तशा नोट्स सुद्धा तुम्ही लिहून काढायच्या. तर वेळोवेळी तुम्हाला ते अवेलेबल करून दिले आहे. सर्वांनी घरीच राहायचंय, सुरक्षित राहायचंय, विनाकारण घराच्या बाहेर पडायचं नाही. सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची. आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. थँक्यू.